चला मॅचच्या दिशेने आपण जाऊया. सलामी जोडी मैदानावरती सज्ज झालेत. एका बाजूला मुकुल सोनार आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आकाश घरत. गेल्या वर्षी या दोन्ही खेळाडूंचा खेळ आपण पाहिला होता. आकाशचं बॅटिंग सुद्धा आपण एका मॅचमध्ये बॅट तळपताना पाहिली होती. तो आहे तर मुकुल जो या टीममधला एक प्रमुख खेळाडू आहे, ज्याच्याकडे क्षमता आहे. मागच्या 5-6 वर्षाचा जर खेळ पाहिला तर मुकुल सोनारनं स्वतःला सिद्ध केले आहेत, खास करून या टेनिस क्रिकेटमध्ये. तिथून सुरू झालेला त्याचा तो प्रवास आज मोठ्या मोठ्या संघामध्ये सुद्धा आपण जे प्रोफेशनलचे संघ, व्यावसायिक संघ ज्यावेळेला खेळतात तिथे सुद्धा मुकुल सोनार यांचा खेळाचा समावेश आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी होणार आहे, जो V24 बॉईजचा एक प्रतिनिधी अक्षय इलेव्हन डोंगरपाडा एक आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवून द्या. अक्षय इलेव्हन डोंगरपाडा आपला एक एक्स्ट्रा खेळाडू आपण येऊ द्या कॉम्बॉक्सच्या दिशेनं. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झालेत. पहिले षटक हाताळण्यासाठी रेडी होत आहेत जान. मागच्या आपण 2-3 दिवसामध्ये जान यांनी चांगलं स्कोरिंगचं काम त्या विजयमामा चषकामध्ये सुद्धा केलं होतं. आता V24 बॉईज वर्सेस मॅच सुरू आहे. तो अक्षय इलेव्हन डोंगरपाडा गेल्या वर्षीचा क्वालिफाय झालेला संघ आणि गेल्या वर्षीचा तिसऱ्या क्रमांकावरचा प्रवास ज्या संघाचा पाहिलाय, आता ते एक पायरी वर चढण्याचा प्रयत्न होणार, टॉप 2 मध्ये जाण्याचा प्रयत्न ते करणार. तर दुसऱ्या बाजूला V24 बॉईज इथे आलंय आज क्वालिफाय होण्यासाठी. आज आपल्याला क्वालिफाय व्हायचं आहे, जिंकायचं आहे. मॅच स्टार्ट होतोय, पंचाकडनं इशारा येतोय, लेट्स प्ले. अकोटाप्याचा चेंडू होता, चेंडू खेळलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू गेला. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, दुसरी धाव. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगली रनिंग बिटवीन द्या. जोपर्यंत डी पूर्ण मंगेश पोहोचतील तोपर्यंत 2 धावा मुकुल सोनार या चेंडूवरती पूर्ण करतात. या 2 धावांची धावफलकाला होती सुरुवात. अक्षय इलेव्हन डोंगरपाडा वर्सेस V24 चंदनसार. V24 बॉईज चंदनसारचा संघ ज्यानं नाणेफेक जिंकली होती आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सकाळच्या क्षेत्रातला सामना आहे. पहिला सामना आपण पाहिला जिथून 29 धावा केल्या त्या मारामलपाडा संघानं आणि त्याचा पाठलाग करताना 2 षटकामध्ये त्या धावा पूर्ण केल्या जयदुर्गा रायपाडा टीमनं. ड्राईव्ह करतोय चेंडूला, तिथून फील्ड केलं जात आहे कव्हरच्या दिशेनं. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. तीन धावा पण 2 चेंडूचा खेळ झालाय. प्रेडिक्शन नाही करता येणार, पण जर इथून प्रतिस्पर्धी संघाची ताकद पाहता, V24 बॉईजची ताकद पाहता, या 5 षटकांच्या मॅचमध्ये किमान आता 50-55 धावा येणं आवश्यक आहे. 50-55 धावा जर आल्या तर या मॅचमध्ये जी लढण्यासाठी जागा राहील. वेगवान चेंडू हाताळला गेला होता. थोडासा स्पीड जनरेट केला होता ज्यान यांनी. अकुट टप्प्याची गोलंदाजी तिथून हाताळली होती, वेग देण्याचा प्रयत्न केला होता आणि बीट केलं तिथून आकाशला. खास करून पाठीमागे चेंडू निघून गेलाय. पायावरचा चेंडू होता, चांगला फटका खेळलाय. चेंडू चालला फाईन लेग आणि लॉंग लेगच्या, तिथून चेंडू गेल्या बाउंड्रीच्या बाहेर. आकाशच्या बॅटमधनं आलाय पहिलाच चौकार. याच मैदानावरचा खेळ आकाशचा आपण पाहिलाय. कट करतोय चेंडूला. पॉईंटचा क्षेत्ररक्षक पोहोचलाय, तिथून एक धाव या चेंडूवरती पूर्ण. पाठीमागे गेला, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता, कट करण्याचा प्रयत्न. बॅटचा फेस सुद्धा थोडंसं ओपन केलं गेलं होतं, गॅप नाही शोधू शकले. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू नाही खेळू शकले. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. 8 धावा धावफलकावरती आहेत. चांगली सुरुवात म्हणावी लागणार आहे त्या टीम अक्षय इलेव्हन डोंगरपाडा या संघाची. या ग्रामीण पातळीवरती प्रत्येक खेळाडू या मैदानावरचा त्याचा झालेला खेळ, या सर्व गोष्टींचा इथून नक्कीच उच्चार केला जाणार आहे. शफल केलं होतं, पाहिलं होतं ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, हलक्या हातानं चेंडूला खेळलं होतं. पहिलं षटक आलंय, एक चौकारांचं षटक आलंय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 9. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. एक ब्रेक घेऊया आणि पुन्हा एकदा येऊया. अक्षय इलेव्हन डोंगरपाडा जिथून बॅटिंग करतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा आहेत बिनबाद 9.
पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकांत धावा येते धावफलकावरती 9 आणि आता गोलंदाजीला येतोय दीपेश लोखंडे, ज्याने सुद्धा म्हणजे तिथून V24 बॉईज चंदनसार पासून सुरू झालेला प्रवास मोठमोठ्या संघामध्ये खेळत असताना आणि याच मैदानावरची एक स्पर्धा धीरभाई मंडणगड प्रीमियर लीग ज्यावेळेला याच मैदानावरती आता एक 1.5 महिन्या अगोदर ज्यावेळेला पार केली होती त्यावेळेला सुद्धा चांगला परफॉर्मन्स दीपेशनं दाखवला होता आणि तोच दीपेश लोखंडे पुन्हा एकदा आला आहे. त्याच्या समोर आहे गेले 4-5 वर्षाचा खेळ पाहिला मुकुल सोनारनं चांगला खेळ टेनिस क्रिकेटमध्ये केला आहे. लेदर क्रिकेट सुद्धा उत्कृष्ट खेळतात मुकुल. तर दुसऱ्या बाजूला हे मैदान ज्याच्या बॅटिंगनं गाजवलेलं आहे तर आकाश गरत नॉन स्ट्राईक एंडला आहे. 3 असे खेळाडू आहेत मैदानावरती. या मैदानावरती खेळण्याचा अनुभव तिघांजवळ सुद्धा आहे. फ्लिक केलाय चेंडूला हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू गेलाय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केले जातात. सांगण्याचा उद्देश तोच आहे कारण प्रत्येक वेळेला ज्यावेळेला मैदानावरती या खेळण्यासाठी एखादा खेळाडू उत्सुक येतो मग आता कामगिरी काय, या मैदानावरचा त्याचा खेळ काय, आतापर्यंत त्याने केलेली अचिव्हमेंट काय, या मैदानावरचा त्याचा परफॉर्मन्स काय, किंवा इथे खेळत असताना काही गोष्टी ज्या त्यानं अचीव केलेल्या आहेत, ज्या त्यानं मिळवलेल्या आहेत, याही गोष्टीचा उल्लेख होणं आवश्यक असतो. म्हणून काही गोष्टीचा उल्लेख आपण समालोचन कक्ष करतोय. गेल्या 25 वर्षाच्या इतिहासाला आपण उजाळा देणार तर शांताराम घरत ज्यावेळेला आमच्याशी नक्कीच जॉईंट होतील कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यावेळेला काही गोष्टी आपण आज चर्चेला घेणार आहोत. दीपेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. हीच एक चूक जी मुकुल सोनारला ओळखायची आहे ती चूक झाले. रिव्हर्सचा फटका आणि इथे थोडासा अंगलट आलाय. स्विच इट करण्याचा प्रयत्न, स्विच ऑन नाही झालाय, स्विच ऑफ झालाय. याचा अर्थ आउट झालाय. इथून मुकुल सोनार जातोय पॅव्हेलियनच्या दिशेनं. गॉन. चला मुकुलचा बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज इथून दाखल होतोय आणि खऱ्या अर्थानं दीपेश लोखंडेची अगेन्स्ट स्ट्रॅटेजी तुम्हाला बनवायची होती. कारण दीपेशचा उल्लेख आम्ही केला होता. म्हणजे व्यावसायिक पद्धतीने सुद्धा दीपेश लोखंडे बऱ्याच स्पर्धेमध्ये खेळल्यात. V24 बॉईजकडनं आपण कित्येक वर्षीय खेळाडूंना पाहतोय आणि अशा वेळेला आणि या मैदानावरती खेळण्याचा जो अनुभव त्यांच्याकडे आहे आणि तो पाहता त्याच्या अगेन्स्ट थोडासा केलेला प्रयत्न कदाचित अंगलट आलाय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय समीर, जो स्ट्रायकर एंडला तिथून सज्ज होतोय. खेळण्याचा प्रयत्न होता शॉर्ट लेगला, तिथून समीर आले आणि समीरला नेहमीच या मैदानावरती आपण ज्यावेळेला प्रॅक्टिस सेशन असतो त्यावेळेला समीर असतो या मैदानावरती. तर त्याच्याकडे सुद्धा अनुभव आहे या मैदानावरती कसं खेळायचं आहे, या खेळपट्टीवरती कसं खेळायचं आहे. उचली घेणारा चेंडू होता ना, उचली घेणाऱ्या चेंडूवरती खेळण्याचा प्रयत्न केला गेला. 1 धाव या चेंडूवरती. पूर्ण 1.3 षटकांचा खेळ आतापर्यंत झाला आहे. धावा आहेत धावफलकावरती 12 धावा धावफलकावरती. स्ट्रायकर एंडला आकाश दूरवरून खेळलं. आकाशनं फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न केला पण थोडंसं टेक्निक आहे कारण ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे. तुम्हाला स्लाइस कट करायचं होतं त्यावेळेला फ्रंट फूट कुठे असावा, बॅकफूट कुठे असावा, याही गोष्टीला फार महत्त्वाचं आहे. तुम्ही जर फ्रंट फूट थोडंसं स्क्वेअर ऑन झाला तर चेंडूपासून लांब जाणार आणि तेच मागच्या चेंडूवरती घडलं गेलं होतं. पण दीपेश ॲज युजल दीपेशला जेव्हा पाहिले आपण या मैदानावरती त्याच पद्धतीने गोलंदाजी करतोय. हलक्या हाताने चेंडूला खेळ हवेत खेळ आहे, दूर आहे मिडॉनच्या थोडंसं लांब आहे. 1 धाव या चेंडूवरती. पूर्ण दीपेशला माहिती आहे की थोडंसं मिश्रण करायचं आहे, वेगवेगळ्या पद्धतीने चेंडू हाताळायचे आहेत. मागच्या 5 चेंडूचा खेळ पाहिला. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर 1 विकेट मुकुलचा 1 विकेट आला होता. या षटकाचा खेळ जर पाहिला तर दीपेशने 4 धावा खर्च केले आतापर्यंत. धावा झाल्या धावफलकावरती 13. स्ट्रायकर येईल आता समीर. स्विंग अँड मिस आत येणारा चेंडू होता.
दीपेशनं चांगलं षटक हाताळलंय, ज्यासाठी दीपेशला इथून आणलं गेलं होतं आणि दीपेशचं षटक संपले. या षटकामध्ये आल्या 4 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा धावा आहे दापलकावरती 1 गडी बाद 13. प्रथम बॅटिंग करताना अक्षय लेवन डोंगरपाडा. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल हलकासा बदल. आवाज येईल झहीर यांचा. शुक्रिया तुकाराम मंगला सर जी। एक बेहतरीन समालोचकों को आप सुन रहे थे, तुकाराम मंगला सर जी। मैं आपके सामने ज़हीर असगरवादी को पापड़ी। एक लाजवाब मुकाबला आपके सामने चलता हुआ। दो टीम अक्षय इलेवन डोंगरपाड़ा और एक तरफ V24 बॉयज चंदसार। एक लाजवाब मुकाबला है। टॉस जीता था, फील्डिंग करने का फैसला लिया था। 2 ओवर में 13 रन बने, 1 विकेट। सोनार रिवर्स खेलने गए थे और वहाँ पर टाइमिंग नहीं हुआ था, गेंद बल्ले पर बराबर आई नहीं थी और विकेट अपना गंवाया था। तीसरा बल्लेबाज गेंदबाज मंगेश तैयार होते हुए। स्ट्राइक पर आकाश एक बेहतरीन बल्लेबाज है, बल्लेबाजी का जलवा भी करना होगा। साइड गेंद मिड ऑफ पर आती हुई, जब तक गेंद को फील करेंगे थोड़े से बफल हुए खिलाड़ी, जब तक गेंद को फील करते 1 रन पूरा होता, दूसरे रन की मांग है मगर मना किया वहां पर समीर ने। 1 रन के साथ स्कोर आगे सरकता हुआ 14 रन ओवर। अक्षय इलेवन डोंगरपाड़ा इलेवन टीम टॉस गंवाया था, बल्लेबाजी करने का मौका मिला है। तीसरा ओवर चलता हुआ, पावर प्ले का 2 ओवर समाप्त हुए मगर अब बल्लेबाजी का जलवा भी करना होगा। समीर की लगी गेंद आउटसाइड पर, गेंद आती हुई लॉन्गों पर, गेंद हवा में है, सीधे हमारे नितिन सर जी की सलामी देती हुई गेंद और एक लाजवाब सिक्सर आता हुआ समीर के बल्ले से। कमांड दीजिए। फिर राउंड साइड पर आकर गेंद को खेलना चाहते थे मगर गेंद मिडल पर गिरने की लॉन्स में इस टाइम शॉट था। 1 ही रन पूरा करेंगे दोनों बल्लेबाज। अक्षय ने कॉलिंग अच्छी है, कॉलिंग होना भी चाहिए। यस नो वेट, ये कॉल का इस्तेमाल होना चाहिए। ये कॉल टूटा, आपका दिल टूटेगा, आप मैदान के बाहर चले जाएंगे। या एक धावानी संगति दाव संख्या कानी दाव संख्या 21 21 धावा बात है। अक्षय इलेवन डोंगरपाड़ा इलेवन टीम पहले बल्लेबाजी करते हुए टीवी लाइव पे तमाम दर्शक हमें सुन रहे देख रहे हैं, वो दर्शकों का भी हार्दिक अधिक स्वागत। अक्षय की लगली गेंद, बेहतरीन शॉट ऑन फील्ड से खेला, गेंद कवर पर, खिलाड़ी है अक्षय के खेले को लगता है वीराम मोटा मासा गया लगता है। कमांड दीजिए। चलिए यहाँ पर अक्षय गॉन होते हुए अक्षय डोंगरपाड़ा उम्मीदों को दूसरा झटका लगता हुआ न्यू बैटर मैदान पर। नाइनिश न्यू बैटर मैदान पर आए हैं अक्षय की जगह लेने के लिए। आउटसाइड खेलना चाहते थे, गेंद टप्पा गिरने के बाद अंदर के करीब आती हुई गेंद सीधे विकेट कीपर के दस्तार में डॉट बॉल। अच्छी गेंदबाजी यहाँ पर नज़ारा पेश होता हुआ गेंद द्वारा, बेहतरीन गेंदबाजी। देखिए खुलने का मौका ही नहीं दे रहे हैं। तीसरा ओवर प्रगति पर है, अब बल्लेबाजों को अपने घेर को खोलना होगा, एक टारगेट सेट करना होगा। पहले मुकाबले में आपने 30 रन देखे, वो आसानी से डन किए गए, अच्छी बल्लेबाजी हुई थी। खट करना चाहते थे, बैकफुट पर जाकर गेंद से दूर खेलने का प्रयास था, बैट और गेंद का कोई संबंध नहीं।
गेंद जाती हुई विकेट कीपर के दस्तान में। ओवर नंबर 3 का खेल समाप्त होता हुआ टीम की रन संख्या 21, 2 विकेट के नुकसान पर आने वाली 12 गेंदों की कहानी क्या रहेगी, मगर चलेंगे डीजे ऑपरेटर के पास, लेंगे एक मधुर संगीत, फिर आएंगे मैदान की ओर। कमान डीजे। आई गावदेवी रिपाडा टीम के कर्णधार, आपल्याला विनंती करतो म्हणून आमच्या समालोचन पेक्षाच्या खाली या आणि त्यानंतर NCC बी नारंगी या दोन्ही संघामध्ये नाणेफेकीचा कॉल पण होईल। आपल्याला जर्सी दिले जातील, ते जर्सी घ्या। बिग फाइट बिग लड़त आप देखने जा रहे हैं। तीसरा मुकाबले का थोड़ी देर में टॉस होगा। बड़ा टीम एक तरफ NCC बी नारंगी या दोन संघामध्ये तिसरी लढत आपण पाहणार होता। आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं प्रेक्षकांचं आलेल्या पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। NCC ट्रॉफी 2024 मध्ये वीराची नगरी ऐतिहासिक मैदान आपण पाहतोय तर नारंगीचा 3 षटकांचा खेळ पूर्ण होता। धाव संख्या 21, 2 गडी बाद अक्षय डोंगरपाडा 11 या संघाला स्ट्राइकला समीर अगली गेंद खेलता यार। बेहतरीन गेंद, क्लीन बॉल, फिनिशर डाउन होता हुआ, तीसरा झटका लगता हुआ, बल्लेबाज गॉन। कमांड दीजिए। तीसरा झटका आपण पाहतोय अक्षय 11 डोंगरपाडा 11 टीमच्या उमेदवाराला लागतोय। अक्षय डोंगरपाडा 11 या संघाला समीरच्या रूपामध्ये हा तिसरा झटका आपण पाहतोय। पहिला झटका आपण पाहिला होता मुकुल सोनारच्या रूपामध्ये, दुसरा झटका आपण पाहिला होता अक्षयच्या रूपामध्ये आणि तिसरा हा झटका आपण पाहतोय समीरच्या रूपामध्ये। 3 गडी बाद धाव संख्या ती 21। न्यू बॅटर मैदान आपण पाहतोय। इतेश आए हैं। इतेश अगली गेंद खेल तैयार, कट कर दिया, गेंद जारी है। थर्ड मैन पर खिलाड़ी गेंद का पीछा करे, आउटफील्ड फास्ट है, रोक पाएंगे या गेंद जीत पाएगी? रोका जरूर है। बेहतरीन फील्डिंग का नजारा, रेड तोड़ दिया है। 2 रन पूरे होते हुए नजर आएंगे या 2 धावांनी संघाची धावसंख्या कानी काय सुंदर असा क्षेत्र आपण पाहतोय। लाजवाब फील्डिंग का नजारा पेश होता हुआ। ये एफर्ट होने चाहिए, आपकी टीम के लिए एफर्ट बहुत महत्वपूर्ण है और वो एफर्ट हमको मैदान पर देखने को मिलते हुए थर्ड मैन के खिलाड़ी द्वारा 2 रन अपने टीम के लिए रोकी। ये महत्वपूर्ण 2 रन होंगे क्योंकि आप बल्लेबाजी के लिए चंद्र साहब जब आएगी तो ये 2 रन का महत्वपूर्ण बहुत ही बड़ा आपको दिखता हुआ नजर आएगा। एक 2 रन आपके लिए कीमती हैं। धाव संख्या 23, 3 गडी बाद आपण पाहत आहे अक्षय 11 डोंगरपाडा 11 या संघाच्या चौकार दिलेला आपण नक्कीच पाहत होता। रेडिओ पाहिजे तर थर्ड अंपायरला हा चौकार आहे का चेंडू अडवला गेला आपण नक्कीच पाहणार होता। चलिए थर्ड अंपायर बिजी हो जाएंगे, थोड़ा बाउंड्री गई है या ये रोकी गई है गेंद को। थर्ड अंपायर का निर्णय आया है कि ये गेंद रोकी गई है मैदान के अंदर या गेंद बाउंड्री लाइन को टच की गई है। ये देखने के लिए हमारे थर्ड अंपायर बिजी है। तो हम एक छोटा सा ब्रेक में सुनेंगे एक मधुर संगीत और फिर मैदान बनाएंगे। चलिए यहां पर डिसीजन आया है, 2 रन, गेंद को सिर्फ रोका गया है। बेहतरीन फील्डिंग का नजारा पेश होता हुआ। लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम है। थर्ड अंपायर ने इस डिसीजन को अपने तक पहुंचाया, हमारे ऑफिशियल अंपायर तक। दीपेश की बेहतरीन गेंदबाजी का जलवा होता हुआ। अच्छी खींची पैडम पार में हल्का सा खेला, गेंद आउट साइड पर ट्रैवल होती हुई मिड विकेट पर से खिलाड़ी आकर 30 सर्कल के गेंद को क्लिक करेंगे। थोड़े से बफल हुए हैं, 2 रन रोकने में नाकाम रह जाएंगे। इस 2 रन के साथ इसको आगे सरकता हुआ 25 रनों पर जाता हुआ। चौथा ओवर प्रगति पर चलता हुआ दीपेश गेंदबाजी पर है। बल्लेबाजी पर जलवा भी करना होगा क्योंकि आप एक टारगेट सेट करना होगा। इसके बाद और एक बड़ा मुकाबला आप देखने जाएंगे। गावदावी बड़ा NCC बी नारंगी दोन्ही कर्णधार आपल्या संघाला तयारी ठेवा। नाणेफेकीचा कॉल आपण या षटकानंतर 5 षटकानंतर पूर्ण करणार आहोत। अगली गेंद इतेश के लिए आती हुई,
कवर पर खेलना चाहते थे, बैन का टॉट लगा, गेंद स्क्वायर क्षेत्र में ट्रैवल होती हुई जब तक गेंद को फील किया जाएगा 1 को 2 में तब्दील करते हुए। कॉलिंग अच्छी थी, रन को पूरा किया दोनों बल्लेबाज ने। रन विकेट बेहतरीन अंदाज में है और इस 2 रन के साथ रन संख्या में बढ़ती, रन संख्या 27। 27 दावा अपन बात है, दोनों ऑफिशियल अंपायर अपन बात है, आकाश मांगेला ने मयूर मांगेला। एक बेहतरीन अंपायरिंग और बेहतरीन खिलाड़ी युवा आप देख रहे हैं नारंगी एक के लिए लाजवाब बल्लेबाजी, गेंदबाजी का जलवा, ये तमाम युवा खिलाड़ी ने बिखरा है, वो ऑफिशियल अंपायर के रूप में नजर आ रहे हैं। अगली गेंद दिवेश की इस मैदान पर हितेश खिलाती हुई, थोड़ी सी गुड लाइन से उछाल लेती हुई अंपायर ने दोनों हाथ अपने खोले हैं, वाइड का इशारा आता हुआ एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या में बढ़ती होती हुई और एक वार्निंग भी दी जाएगी 1 बाउंसर की। एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम है, एक एक रन आपके लिए कीमती है, एक रन बचाने ये एक्स्ट्रा रन आपको खलबली भी बचा सकते हैं। दाव संख्या में बात होता था 28, 28 दावा इतेश की लगी गेंद कट कर दिया, अब विकेट कीपर को चकमाती विकेट सीमा रेखा के बाहर, थर्ड मैन बॉडी रन के बाहर 4 रन के फरार, मिलेंगे रन 4 तो होगा बेटा बार, कमान डीजे। बेहतरीन गेंद उछाल लेती हुई थी, मगर देखा हितेश ने और बेहतरीन अंदाज में उस गेंद को कट कर दिया। गेंद सलमान बॉनी के बाद विकेट कीपर को चकमा देती हुई। सलाह धोनी कर्णधार अपन पर तैयारी रहा, दोबारा टीम आनी एनसीसी बी नारंगी। बेहतरीन ड्राइव किया, जड़ में गेंद थी, गेंद आती हुई वाइड शाह कवर की दिशा में, जब तक गेंद को फील किया जाएगा डीप कवर से खिलाड़ी आते 30 सर्कल के अंदर, गेंद को रोका गया मगर 1 रन रोकने में नाकाम। ओवर नंबर 4 का खेल समाप्त होता हुआ, टीम की रन संख्या जा पहुंचती हुई 32। 3 विकेट के नुकसान पर अक्षय 11, डोंगरपाड़ा 11 या संगाजी, IQ एक मधुर संगीत अनि भरत दिव्या आखिरी ओवर की कहानी किया होगी मैदान पर। कमान डीजे। शुक्रिया डीजे। 4 षटकों का खेल पूर्ण था, दाव संख्या 33, 3 गड़ी अपन बात है 3 अपन बात है। डीवन लाइव कवरेज आप देख रहे हैं, जो दर्शक हमें सुन रहे हैं देख रहे हैं, वो तमाम दर्शकों का इधर के 12 बजे के सभी का दिल के गहरे से इस्तकबाल है। नारंगी ग्राम सभा नारंगी की जानिब से एनसीसी ट्रॉफी 2024 एक लाजवाब मुकाबला आप देख रहे हैं। सतीश आए हैं गेंदबाजी करने के लिए, इतने स्ट्राइक पर है, ऑफ स्टंप पर है, गेंद को खेला है, फाइन लेग पर गेंद जा रही है, डीप स्क्वायर लेग से जाकर खिलाड़ी जब तक गेंद को कलेक्ट कर पाएंगे 2 रन निकालने का मौका आता हुआ, थ्रो आएगा विकेट कीपर के दस्तान में और 2 रन के साथ स्कोर आगे सरकता हुआ 35 35 रनों पर अक्षर डोंगरपाड़ा 11 या संगाची। 5 गेंदों से खेला दुनिया बाकी है, देखना होगा 5 गेंदों में कितने रन छोड़ जाएंगे, कितने रन रुकाए जाएंगे गेंदबाजों के द्वारा। गेंदबाजी पर है, 5 गेंदों का खेल बाकी है, इतने स्ट्राइक पर अगली गेंद खेल तैयार। आप फील्डिंग देख सकते हैं, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कवर, टर्मान, शॉर्ट फाइन लेग पर खिलाड़ी, ऑप्शन के बहुत ही बाहर गेंद, अंपायर घूमेंगे दोनों हाथ खोलते हुए वाइड का इशारे का आदेश करते हुए और एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या में बढ़ोतरी, रन संख्या जा पहुंचती हुई 36 रनों पर। 5 गेंदों का खेल अभी भी मैदान पर आना बाकी। अच्छी बल्लेबाजी का जलवा अभी तक करना होगा, अभी भी 5 गेंदें हैं, 5 गेंदों में 20 से 25 रन जोड़ जा सकते हैं, मगर जोड़ना होगा, गेंदबाज करने देंगे, बल्लेबाज कर पाएंगे। कदमों का इस्तेमाल किया, बैट का हिट लगा, गेंद थर्ड मैन पर, शॉर्ट थर्ड मैन पर गेंद को रोका गया है, 1 रन रोकने में नाकाम रहेंगे खिलाड़ी, 1 रन के साथ इसको जा होता हुआ 37। गांव देवी पाड़ा टीम और एनसीसी बी नारंगी या नदोराना सामना आजच्या दिवसाचा तो 3रा सामन्याचा नाणेफेकीचा कॉल येणाऱ्या या
4 चेंडू नंतर होणार आहे. दोन्ही संघाचे कर्णधार आपण तैयारीत रहा. बिग फाइट, बिग लड़त आपको देखने को मिल जाएगी. एक घरोली टीम है तो एक था विराट नगरी की नंदसार की टीम. दोनों ने आमने सामने बहुत बार खेला है रिटर्न हाफ में, मगर आज अपने खेल का जलवा भी करना होगा इस मैदान पर. हर टीम इस मैदान पर आएगी अपने खेल का जलवा भी करने के लिए. बेहतरीन गेंद थी, जड़ में गेंद को खोद के निकाला. गेंद स्क्वायर क्षेत्र में ट्रैवल होती हुई डीप से खिलाड़ी आएंगे. जब तक विकेट कीपर भी गए हैं गेंद को कलेक्ट करेंगे. स्क्वायर के खिलाड़ी बैकअप है, बैकअप नहीं तो आपका पैकअप भी हो सकता है. बैकअप करना बहुत जरूरी है क्योंकि इस 2 रन के साथ इसको आगे सरकता हुआ 39 रनों पर 39 फॉर 3 विकेट. अक्षय डोंगरपाड़ा 11 या संघाची धाव संख्या आपण पाहत आहे. ऐतिहासिक मैदान आपण पाहत आहे नारंगीचा विराटची नगरीमध्ये. एनसीसी नारंगी एनसीसी चषक 2024 का थरार. आउट साइड पर गेंद हवा में है, खिलाड़ी है मगर खिलाड़ी ले लेंगे क्या कैच, और वहां पर गेंद को जरूर रोका है. आइन टाइम पर अपने गेंद पर हाथ को लगाया और गेंद अंदर की करीब आई. दूसरे रन की मांगे, रनआउट का मौका बन सकता है. गेंदबाज ने गलती की है, 1 को 2 में तब्दील कर आएंगे. भाग रहे मिगरा, भागने की जरूरत है क्योंकि वो कैच भी बन सकता था मगर खिलाड़ी ने अपनी टीम के लिए 4 रन और वो पहले के 2 रन 6 रन बहुत ही महत्वपूर्ण होंगे. दोस्तों 1-1 रन की कीमती बहुत बड़ी है, वैसे ये 6 रन की कीमत कितनी बड़ी चौपट में होगी. लाजवाब मुकाबला आप देख रहे हैं एनसीसी ट्रॉफी 2024 में. दाव संख्या आपण पाहत आहे 3 गेंदों का खेल अभी भी मैदान पर है. 2 गेंदों का खिलाना बाकी. बेहतरीन गेंद, टप्पा गिरने के बाद ऑफ स्टंप के बाहर अंपायर घूमेंगे, वाइड का इशारा आता हुआ. 1-1 रन कीमती है. अब 2 गेंदों का खिलाना बाकी. धाव संख्या लाखानी धाव संख्या होते थे 42, 42 धाव आपण पाहत आहे. 3 गडी बाद अक्षय डोंगरपाड़ा 11 या संघाच्या. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. चला पंचांचा निर्णय आमचे नाही, पंचांची कोणी वाद घालू नका अशी तुम्हाला विनंती करतो. एनसीसी ट्रॉफी 2024 मध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचा, प्रेक्षकांचा, आलेल्या पाहुण्यांचा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. क्रिकेटचा हा महासंग्राम महोत्सव आपण पाहतोय आणि नक्कीच आपण तुकाराम सरांनी आपण विचार केला 25 वर्ष या खेळाची, 25 वर्ष एक जोड़ाची. नक्कीच एक लाजवाब तमाम हमारी जनता जोड़ती हुई, तमाम कमेटी मेंबरान जोड़ते हुए नजर आ रहे हैं. आउट साइड पर मिड विकेट लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है, कैच बनेगा, मैच बनने का मौका मिलेगा. बना दिया कैच, बल्लेबाज की खेली को लगा दिया विराम, गॉन. शुक्रिया. चेंडू या षटकामधील धाव संख्या आपण पाहतो त्याला 42 धावांवर 4था गडी बाद होत आहे. अक्षय डोंगरपाड़ा 11 या संघाच्या उमेदवाराला लागतो हा 4था झटका. आपण पाहतोय आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचा, प्रेक्षकांचा, आलेल्या पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नारंगी क्रिकेट करावा आयोजित आपण पाहतोय तर एनसीसी ट्रॉफी 2024 हा थरार महोत्सव पाहायला भेटतोय. शेवटचा चेंडू है, गेंदबाजी बल्लेबाजी पर लेग स्टंप के बाहर गेंद है, वाइड का इशारा क्या होगा अंपायर द्वारा, ये देखने वाली बात होगी मगर गेंदबाज ने गलती की है. 1 को 2 में तब्दील कर जाएंगे. दूसरे रन के लिए निकले हैं. अब रनआउट का मौका है मगर यहां पर 1+2 3 रन जोड़े जाएंगे. देखिए कल के दिन हमने भी मैदान पर देखा है और वहां पर चंद्रसार के मैदान पर भी आपने देखा है. भागने मिगरा, भागने की जरूरत है. यही तो खेल का बड़ा है ना. आपको कभी पेशेंट में भी करना है तो कभी नहीं करना है मगर इस मैदान पर निकल जाएंगे तो तकलीफें हो जाएगी, लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे. 3 धावांनी संघाची धाव संख्या 45, 45 धावा आपण पाहतोय. शेवटचा चेंडू बैट का एज लगा है, विकेट कीपर ने जरूर गेंद को पकड़ा है मगर 1 बॉस में गेंद विकेट कीपर के दस्तानों में. ओवर नंबर अब 5 का खेल समाप्त. रन संख्या बनी है 46. चलिए हमारे सभी के चेते लाल जिनके माध्यम से कल उस टूर्नामेंट का ग्रीन फाइनल दिन आपने देखा, विजय मामा घर सर इनका आगमन होता हुआ. वेलकम सर जी, आपका दिल के घर से एनसीसी नारंगी ट्रॉफी 2024 में हार्दिक स्वागत है. तमाम हमारी नारंगी ग्राम सभा नारंगी की जानिब से
विजय मामा सर, आपका वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. चला दोन्ही कर्णधार, आपल्याला विनंती करतो आपण टॉससाठी या. और कॉम बॉक्स में भी थोड़ा हमारे तुकार मंगल सर जी आएंगे. हमारे अतिथि मेहमानों का आगमन इस मंच पर होने जा रहा है. आप देख रहे हैं विजय मामा गरज सर जी, जिनके द्वारा से आपने बेहतरीन दो ट्रॉफी देखी, 2024 का थरार देखा और दोस्तों क्या क्रिकेट का महासंग्राम हुआ. और वही कल के दिन वो फाइनल समाप्त हुआ और आज विरार नारंगी की नगरी में उनका स्वागत है. थँक्यू झेरभाई. आपण स्क्रीनवरती बघतोय ज्यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा नुकतीच चंद्रसरच्या मैदानावरती पार पडले ते विजय गरत अर्थात मामा यांचंही शुभागमन झालं. त्यांच्या जोडीला जयजी पाटील सुद्धा आहेत. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती. आपलं सहर्ष त्यांच्या जोडीला संतोष वळवी हे सुद्धा उपस्थित झाले आहेत. या सर्वांचं पुन्हा एकदा नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाला सहर्ष स्वागत करते. मॅचला सुरुवात आहे कारण इथून 5 षटकांचा खेळ संपला आणि 5 षटकांमध्ये धावा झाल्या धाफलकावरती 46. 47 धावांचं आव्हान समोर ठेवले ते टीम V24 बॉईज चंदन सरच्या समोर. एक ब्रेक घेऊया, एक संगीत ऐकूया आणि येऊया. ज्यावेळेला 47 धावांचा पाठलाग होईल आणि पुढचा मॅच जे दोन संघ तिथून नाणेफेकीचा कॉल केला जाणार आहे, झहीरभाई तिथे पोचतील. थैंक यू तुकाराम मंगल सर जी. चलिए अब दोन्ही संघाचे कर्णधार आईगाव देवी रबाडा टीम आणि NCCP नारंगी, मी विनंती करतो आमच्या सगळ्यांचे लाडके एक सुंदर व्यक्ती आपण आमच्या मंचावर पाहतोय विजय मामा, आपल्याला विनंती का आपण टॉस बॉक्स में अपना सुबह से हा नाणेफेकीचा कॉल किया जाना है. और आइए हमारे अतिथि मेहमान आए हैं, उनके सुबह हाथों से ये टॉस हम देखने जाएंगे दोनों टीमों का. जयेश पाटिल साहब, आपल्याला पण विनंती का आपण पण या. आमच्या टॉस बॉक्स में दोनों व्यक्तियों ने लाजवाब वो टूर्नामेंट को सजाया था. और दोस्तों क्या वो टूर्नामेंट का महासंग्राम आपने देखा कल के दिन. विजय मामा सर जी है, जय सर हमारे बीच है उपस्थित, उनके हाथों से ये टॉस और दोनों टीमों के कप्तानों को एक एक सम्मान चिन्ह देकर हेड आणि टेल चला टॉयज देणार होता. नक्कीच आपण पाहतो तर बाळा टीमचे कर्णधार टॉस करतील. हेड कॉल केला आपण नक्कीच पाहूया. तर टेल आलाय तर नारंगी बी या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. विजय मामा, आपल्याला विनंती करतो का दोन्ही संघाला एक एक सम्मान चिन्ह देऊन गौरव करावं. एक लाजवाब व्यक्ति हमारे बीच उपस्थित है और जय सर जी हमारे साथ है. ये दोनों व्यक्तियों ने वो कल की टूर्नामेंट को आपने देखा होगा चंद्रसार के वो मैदान पर, क्या वो टूर्नामेंट का महासंग्राम आपने देखा है. जय सर, आपल्याला पण विनंती का आपण नारंगी बीचा कर्णधार आपण पाहतोय तर मामा, आपल्याला विनंती का आपण सामन्याचा आनंद घ्यावा आणि धीरात आपण नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. आपला निर्णय काय असणार आहे. पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करून समोर पण एक चांगला संघ आहे, किती धावापर्यंत त्यांना थांबवायची आपण क्षमता करणार आहोत. समोर चांगला संघ आहे, 40-50 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि आज नक्कीच आपल्या घरचा हा संघ आहे आणि घरचं आयोजन नियोजन आहे. नियोजन बद्दल काय म्हणणार तू. घरचं आयोजन आहे, नियोजन तर प्रत्येक वर्षी चांगलंच असतं, पण या वर्षी जरा जास्तच चांगला करण्याचा प्रयत्न आहे. धन्यवाद धीरज, आपल्याला सामन्यासाठी खूप खूप अभिनंदन आणि बेस्ट ऑफ लक असणार. सर, आपण टॉस जिंकले असताच आपला निर्णय का असता. बॅटिंग आता बॅटिंगच करायची आहे तर नक्कीच किती धावांचा आपण या मैदानात मदत मारतील. 60 ते 65. आणि 2 शब्द आयोजन बद्दल. चांगला आहे, चांगला. खूप धन्यवाद दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा. आपण जाऊया. टॉस इकडे झाला तर NCC नारंगी या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. आधी शिकारलाय श्रीकांत आणि फलंदाजी आमंत्रित केलाय वेतारपाडा 11 या संघाला. आपण जाऊया कॉम बॉक्स मध्ये. तिकडे आहेत आमच्या सगळ्यांचे लाडके समालोचक तुकाराम मंगळसाजी. ओ टू कॉम बॉक्स. थँक्यू. चला वेलकम बॅक. पुन्हा आलेले सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं या मैदानावरती सहर्ष स्वागत आहे. आपण पाहताय नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित रौप्य महोत्सव वर्ष क्रिकेटचा महासंग्राम NCC चषक 2024. 25 वर्ष खेळायची आणि 25 वर्ष या आपल्या सर्वांच्या एकजुटीची. आणि गेले 3 दिवस पाहतोय ग्रामीण विभागातील संघ या
मैदानावरती खेळतात. पहिला दिवस वैतरणा अस गटातील 12 संघ खेळले. कालच्या दिवसामध्ये आपण 10 संघांना पाहिलं वैतरणा ब गटातनं. आणि आज चंदनसर हाफ आहे. चंदनसरच्या गटातील 10 संघ या मैदानावरती खेळतील. आजच्या दिवसातील दुसरा सामना आहे जिथे अक्ष 11 डोंगरपाड्याने केल्या तर 46 धावा 27 धावांचं लक्ष समोर ठेवले. त्या टीम V24 चंदनसर संघासमोर. दोन्ही खेळाडूंना सध्याच्या घडल्या स्क्रीनवरती पाहतो. एका बाजूला पहिल्या षटक हाताळण्यासाठी मुकुल सोनार आणि स्ट्रायकर येलना फलंदाज रेडी झाले आहेत महेंद्र. खोलवट्याचा चेंडू होता. यॉक पद्धतीने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न सन्मानजनक खेळला जोपर्यंत मिडॉनचे क्षेत्ररक्षक पोचतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा असंच आपण पाहिलं होतं की सकाळच्या सत्रामध्ये थोडेसे कमी धावा येतात पण इतक्या धावा आल्यात. जसा मी उल्लेख केला होता 50-55 धावा तुम्हाला लढण्यासाठी समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला रोखण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतील. आणि तितक्या धावा धावफलकावरती आल्यात. आता चांगली गोलंदाजी तुम्ही V24 चंदनसर आपण केलेली आहे आणि त्याला एका चांगल्या फलंदाजीची जोड तुम्हाला द्यायची आहे. दोन संघामधले दोन प्रमुख खेळाडू सध्याच्या आमने सामने आहेत. मुकुल सोनार आणि समोर दीपेश लोखंडे. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. रीच करून खेळला. कव्हरच्या डोक्यावरनं चेंडूला खेळलाय. पाठलाग केला जातोय तोपर्यंत फील्ड केलं जाईल. आकाश पोचतील चेंडूवरती. स्वीपर कव्हर बनव तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातात. 2 धावनीशी धावफलक जाऊन पोहोचलाय तो 3 वरती. दीपेश लोखंडे जो प्रमुख फलंदाज आहे या संघाचा जर आपण उल्लेख केला खास करून टीम V24 बॉईजचा तर उकमाचा एक काय तर दुसऱ्या बाजूला विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं अक्ष 11 डोंगरपाडा तो मुकुल सोनार आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू आता जोरात खेळाय. बॅकफूट पंच आहे. कव्हरच्या क्षेत्रकाच्या डोक्यावरनं चेंडू खेळलाय. दीपेश लोखंडेचा क्लास दाखवणारा क्लासिकल दर्जेदार चौकार. बघा कशा पद्धतीने फटका खेळला होता. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. बॅकफूटला गेला आणि ताकद झोकली. बॅकफूट पंच आणि कव्हरच्या डोक्यावरनं चेंडूला खेळला गेला होता. चौकार आला या चेंडूवरती. या 4 धावाने धावफलक जाऊन पोहोचला. 7 वरती 47 धावांचा वाटलाक करण्यासाठी उतरलेली टीम V24 चंदनसरचा संघ. क्षेत्राची रचना आपण बघितली. ऑफसाईड दिशेने 4 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आहेत. साईज केलाय. कट केलाय. तिथून झेल सुटलाय. अपेक्षा भंग सुद्धा झालाय. दीपेशचा झेल सुटलाय. कव्हरचे क्षेत्ररक्षक तिथे पोहोचले होते. मितू होते आणि जवळ पोहोचले होते त्या चेंडूपर्यंत पण झेल नाही टिपलाय. रिप्लेमध्ये बघतोय कशा पद्धतीनं हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता तो दीपेश लोखंडे यांनी. मुकुल सोनारचा ऑफस्टमच्या बाहेर होता. लांबवरनं खेळलं. दुरून खेळलं. बॅटची कडा आणि तिथून कव्हरचे क्षेत्ररक्षक होते मितू जवळपास पोहोचले होते. चेंडू हातात मिळाला पण नाही. झेल नाही टिपता आला. तिथून मितूला एक जीवनदान लाभलंय. धावा धावफलकावरती 9. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. मुकुल सोनार आणि समोर पुन्हा एकदा दीपेश लोखंडे. आता यावेळेला मिड ऑफच्या डोक्यावरनं जसा दर्जा मी उल्लेख केला होता या मैदानाचा अनुभव सुद्धा ज्याच्याकडे आहे दीपेश लोखंडेच्या बॅटमधनं चेंडू गेला आउट ऑफ द पार्क. 6 षटकार. हा फटका पुन्हा बघा. मुकुल सोनारचा ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. ओहो सुंदर फटका. थोडासा पाय जरी डाव्या साईडला गेला असला तरी ज्या पद्धती इनसाइड आउट खेळायचं होतं दीपेश लोखंडेला आणि मिड ऑफला जो आतमध्ये होता त्याच्या डोक्यावरनं चेंडू गेला सरळ लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. 6 षटकार. धावा झाल्या. धावफलकावरती जाऊन पोहोचल्या त्या 15-15. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. आज आपण जसं आज या ग्रामीण विभागातील संघ जे चंदनसरचा संघ मैदानावरती खेळतात चंदनसर गटातील संघ जे आता खेळतात चर्चा आपण त्याही गोष्टीची होईल की कुठल्या संघाने काय अचिव्हमेंट आहे किंवा इथून पुढे थोडासा स्वतःला अपग्रेड करताना कुठल्या खेळाडूंना चांगली कामगिरी केली. कारण इथून ग्रामीण पातळीवरील लपलेलं जे टॅलेंट आहे जी गुणवत्ता आहे
ती अशाच वेळेला समोर येते आणि मग त्यांना संधी मिळते. अकोटाप्याचा चेंडूचा माठीमागं गेला, हलकंसं पुश केलं कव्हरच्या दिशेनं आणि एक धाव या चेंडूवरती. पूर्ण पहिलं षटक, त्यामध्ये एक षटकार एक चौकार पाहिला, क्लास पाहिला तो दीपेशचा. पहिलं षटक आले 16 धावांचं, पाठला काय 27 धावांचा. आता समीकरण बघलं इंटरेस्टिंग आहे. 27 धावांचा पाठलाग करतोय. पहिलं षटक 16 धावांचं, तिथे 9 धावा आल्या त्या पहिल्या षटकामध्ये आणि आता 24 चेंडू आणि धावा करायच्या त्या 31 धावा. एक ब्रेक घेऊया, ब्रेकमध्ये ऐकूया संगीत आणि येऊया मॅचच्या दिशेनं. ये दोस्तों और एक बेहतरीन समालोचक का आगमन हुआ है, प्रशांत अदोरे सर जी, वेलकम सुस्वागतम है। आइए तुकाराम सर जी चलते हैं मैच की तरफ और बेहतरीन आवाज अब इस मैदान पर भी गुंजेगी। ओके, सावर्डेवरनं सुरू झालेला त्यांचा तो प्रवास परवा दिवशीचा, सावर्डे टू नारंगी वाया चंदन सर आले तिथे दाखल झालेत. वेलकम प्रशांतजी, आपलं सहर्ष स्वागत आहे. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती आपलं सहर्ष स्वागत. एक आवाज म्हणजे कित्येक वर्ष ज्यांचा आवाज नेहमीच आपल्या या मैदानावरती आपण ज्यांचा ऐकला आहे आणि आज समालोचन क्षेत्रामधल्या उंची म्हणजे ज्याला म्हणता येईल की बुलंदीवरती ज्यांचा आवाज नेहमीच ऐकला तसा महाराष्ट्र के बुलंद आवाज आहेत. आणि आमचे मित्र इथून प्रशांतजी आदवडे यांचं सुद्धा इथे आगमन झाले. सर पुन्हा एकदा स्वागत आहे. मॅच सुरू आहे जिथून 27 धावांचा पाठलाग केला जाईल. या मॅच नंतर त्यांचाही आवाज आपल्यापर्यंत नक्कीच ऐकू येईल. गोलंदाज रेडी होतोय, दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज किशन. कुशल आहे, पहिला चेंडू कुशलचाही उल्लेख केला जाणार आहे. कुशलने गेल्या वर्षी काय कुशलतेनं गोलंदाजी केली होती. या स्पर्धेमध्ये जर कुशलचा परफॉर्मन्स आपण 2023ची ती स्पर्धा होती आणि कुशलने ज्या कुशलतेनं गोलंदाजी केली होती तेही आपण पाहिले. आता ती जबाबदारी आहे. गेल्या वर्षीचा त्याचा परफॉर्मन्स याच NCA चषकामध्ये 2023ची ती स्पर्धा आणि मोक्याच्या वेळेला त्याने घेतलेले विकेट्स बळी आपण पाहिले, म्हणून त्याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. दुसऱ्या बाजूला दीपेश आहे, चांगली खेळी तोही साकारतोय. हलक्या हाताने चेंडूला केलाय, चेंडू जातोय लॉंग ऑन वन. क्षेत्ररक्षक मुकुल पोचतील. एक धाव या चेंडूवरती. पूर्ण कुशल जो चांगलं सीझन क्रिकेट सुद्धा कुशल चांगलं खेळलंय. आणि आता या मैदानावरती ज्यावेळेला अशा वेळेला तो गोलंदाजीला आलाय त्यावेळेला संघाची अपेक्षा आहे, अक्षय 11 डोंगरपाडा टीम अपेक्षा करतोय की त्यांच्याकडनं ब्रेक थ्रूची विकेटची इथून जी जोडी जमलेली आहे. महेंद्र आहे जे 1 वरती खेळतात, दीपेश जे खेळतात 18 वरती. संघाची धावसंख्या 1.2 षटकांचा खेळ पूर्ण होताना 19 वरती धावफलक आहे. आता डावखुरा फलंदाज स्ट्रायकर एंडला सज्ज होतोय महेंद्र. अकोटाप्याचा चेंडू होता, शॉट ऑन पूल बॅटच्या मधोमध नाही आलाय, मिस टाइम झालाय. जबरदस्त स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये फील्ड केलं जाईल. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाते. एकादमीची धावफलक धावून पोहोचलाय तो 20 वरती. एक 1.3 षटकांचा खेळ धावा आहे. धावफलकावरती 20 वरती जाऊन धावफलक पोहोचलाय. कुशल जो पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. स्ट्रायकर एंडला दीपेश. एज लागलाय क्षेत्ररक्षक मुकुल आणाय. कुशलचा उल्लेख केला होता. ओ हो हे काय घडलंय. मुकुलला नाही पाहत अशा पद्धतीनं झेल सोडताना, पण मुकुलच्या हातून हा झेल निसटलाय. कुशलनं प्रयत्न केलेला, कुशलतेनं जवळपास आपल्या जाळ्यामध्ये फसवलं होतं दीपेशला. बघा चेंडू फुलरलेन डिलिव्हरी फ्लिक करायचा होता, बॉटम हँडचा वापर केला होता, कडेला चेंडू लागला होता. लॉंगॉनच्या रिजनमध्ये मुकुल सोनारा आले होते चेंडू. त्या थोडीशी पद्धत थोडीशी चुकली. जर तुम्हाला ऑस्ट्रेलियन पद्धतीने झेल टिपायचं आहे तर आपले हात खांद्याच्या वर असायला हवे. ते हात आहे ना डोळ्याच्या समोर आले, छातीच्या आसपास आले आणि तिथून चेंडूवरची नजर थोडीशी तुमची ढळली. थोडीशी नजर हटली, नजर हटी दुर्घटना घटी. पुढे सरसाव खेळण्याचा प्रयत्न आता कुशल सुद्धा प्रयत्न करतोय, म्हणून कुशलचा उल्लेख आम्ही केला होता. कुशलचा उल्लेख त्याच करता आम्ही केला होता. चांगली गोलंदाजी कुशल हाताळतोय. एक 1.5 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. ऑफ स्टंपच्या बाहेर बराच बाहेर. पंच वळतात, पंचाकडनं इशारा होतोय
व्हाईट बॉलचा इशारा तिथून होतोय. 27 धावांचा पाठलाग करण्यासाठी V24 बॉईज चंदनचा संघ उतरलाय आणि त्याच्यानंतर 1.5 षटकांच्या खेळानंतर धावा आहेत धावफलकावरती 23-23. इथे पुन्हा एकदा झेल टिपला जाईल, झेल टिपला जाईल. कुशलनं केलंय, कुशलतेनं शिकार. ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट आला शेवटच्या चेंडूवरती. इथून दीपेशला परतावा लागतंय. 20 धावा दीपेशने केल्या, पण या शेवटच्या चेंडूवरती आलेला विकेट फायदेशीर ठरेल का अक्षय डोंगरपाडा टीमला? आता 18 चेंडूचा खेळ आहे, 24 ची आवश्यकता आहे. ब्रेकमध्ये ऐकूया संगीत आणि येऊया मॅचच्या दिशेनं. बिलकुल तिथे गाणं वाजले एकच वादा, पण आता अक्षय डोंगरपाडा उम्मीद करते, उम्मीद से थोडासा उम्मीद से ज्यादा परफॉर्मन्सची आवश्यकता आहे. 18 चेंडू 24 धावांची इथून आवश्यकता. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा धावा आहे धावफलकावर 23-23. थँक्यू डीजे. मुकुल सोनारचं हे षटक फार महत्त्वाचं आहे, फार महत्त्वाचं. यासाठी एक ब्रेक थ्रू कुशलने मिळवून दिलाय. ज्याची आवश्यकता होती तो ब्रेक थ्रू त्याने मिळवून दिलाय. पण दुसऱ्या बाजूला V24 बॉईज चंदन सर आपल्यासाठी चांगला स्टार्टही मिळवून दिलाय ना. दीपेशनं चांगला स्टार्ट, चांगली सुरुवात तुम्हाला करून दिली. 2 षटकामध्ये त्याने 23 धावा केल्यात. आता 3 षटकामध्ये तुम्हाला 24 करायचे आहेत. 12 मध्ये 23 तुम्ही केल्यात, 18 मध्ये 24 तुम्हाला करायचे आहेत. आणि म्हणून मुकुल सोनारचं हे षटक फार महत्वाचं आहे. वेळ 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 टाइम वरती लक्ष ठेवा. अक्षय डोंगरपाडा टीम, कारण 5 षटकांचे ज्यावेळेला तुम्हाला सामने खेळण्याची संधी दिली जाते त्यावेळेला या 25 मिनिटांमध्ये 5 षटकं पूर्ण होणं आवश्यक आहे. आत येणारा चेंडू थोडासा लेग स्टंप सोडून खेळण्याचा प्रयत्न केला होता. पहिला पुढचा पाय जर बघितला तर लवकर थोडासा बाजूला झाला. पण मुकुल सोनारचं हे षटक, या षटक 2 ते 3 धावांचं 1 ते 2 विकेटचं आलं तर अक्षय डोंगरपाडा कमबॅक करणार. आणि या षटकामध्ये 7 ते 8 धावा करण्याचा प्रयत्न किंवा त्याच्यापेक्षा जास्त करतील ना V24 चंदन सर संघ. पण इथे मजा येणार आहे मॅचला. हा मॅच असा साधा सुद्धा नाहीये. दीपेश लोखंडेची विकेट, त्याची गेलेला बाद केला गडी या मॅच मध्ये रंगत आणू शकतो रंगत आले. संगतही पाहिजे ना मैदानावरती. जर मॅचला रंगत आले तर एकमेकांची संगत पाहिजे. अर्थ एकच आहे, कुशालनं चांगली गोलंदाजी केली मग त्याला चांगली संगत मुकुलची पाहिजे. मुकुलनं मागचे 2 चेंडू चांगले हाताळ्यात. करंट रन रेट 9.86 आहे आणि रिक्वायर रन रेट आहे 9चा. 16 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे. 16 चेंडू मध्ये 24 धावा इथून करायचे आहेत. ज्यांना काहीशा गोष्टी सांगण्याचा प्रयत्न महेंद्रला तिथून केलाय. चर्चा तिथेही झाले, चर्चा गोलंदाजीही झाले. काय करायचं आहे या मॅच मध्ये. 3 चेंडू निर्धाव. मुकुल सोनार पहिल्या षटकामध्ये कदाचित दीपेश लोखंडेचा तो क्लास होता, तो क्लास दाखवला होता दीपेशनं आणि तिथे कमी पडले होते मुकुल सोनार. पण आता हे षटक हाताळताना 3 डॉट 3 निर्धाव चेंडू आल्यात. आता क्रुशियल मोमेंट. 15 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. आउटसाइड है, हो ऐसे कॅच पकडते नाही, चिपकलाय कॅच. आणि जो दबाव निर्माण केला होता दबाव फायदेशीर ठरलाय. महेंद्र परतल्यात माघारी. विकेट आलाय. संगीतही येणार. बाहेरचा चेंडू कट केला. ओ हो ये तो मेरे भाई हात का खेळ. विकेट कीपर तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. काय झेल टिपलाय. ज्ञानेश होते तिथे आणि ज्ञानेश यांनी सुंदर झेल टिपलाय.
आणि म्हणून म्हटलं ना ऐसे कॅच पकडते नाही चिपकते. आणि सुंदर कॅच तिथे पाठीमागे टिपलाय. 4 चेंडू धावलाय, त्याच्यामध्ये 1 विकेट आलाय. फलंदाज दाखल होते तिथून निशांवरची जबाबदारी फार मोठी आहे. आता इथून मॅचला आपल्याला जिंकायचं, मॅचला घेऊन जायचं आहे. समोर जानसारखा फलंदाज देखील आहे. पण मुकुल सोनार जी आशा अपेक्षा होती टीमची अक्षय इलेव्हन डोंगरपाडीची ती आतापर्यंत पूर्ण करतोय. एक चूक जरूर झाली होती, मिस्टेक झाली होती क्षेत्ररक्षण करताना, पण आता त्याची भरपाई करायची त्याला. दुसऱ्या बाजूला निशांत त्याच्या नावामध्ये थोडंसं शांत आहे, समोरच्याला अशांत करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे आणि तो सध्याच्याकडे स्ट्रायकरवरती आहे. आता जो करंट रन रेट आणि रिक्वायर्ड रन रेट मधला फरक होता ना तो वाढत चाललाय. RRR एक चित्रपट आले होता RRR, पण आता इथे RRR काय रिक्वायर्ड रन रेट तो आता वाढलाय, 10च्या वरती गेलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर बराच बाहेर पंचाकडे इशारा, तो व्हाईट बॉलचा इशारा तिथून आलाय. धावा फलकावरती 24 वरती जाऊन पोहोचलाय. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 23 धावांची आवश्यकता आहे. 1 4 2 3 1 2 3 4 आहे, पण उलटा पालटा आहे. राहुल पाटील यांच्याकडनं एक कॅश प्राइज झाले लागोपाठच्या 3 षटकारांसाठी. 3 षटकारांसाठी 3000 निशांसाठी राहुल पाटील मारमलपाडा. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, स्क्वेअर ट्राय केला, चेंडू चालला बॉल लाईन जवळ, पाठलाग केला जातोय तिथून, तो परत क्षेत्ररक्षक पोहोचतील. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मिस अंडरस्टँडिंग झालाय पण नाही बघूया काय झालंय. पंचांचं बोट झालं वर, मिस अंडरस्टँडिंग मैमा तू मैमे झाले मैदानावरती आणि इथून विकेट निशांच्या रूपाने धावा झालाय, विकेट आलाय. संगीत येणार, मॅचला मजा आले. गेली होती तिथून ज्ञानेश पोचले शीर्षक आणि तिथून गेले आरामात निशांत तिथून बाद झाल्या धावाच्या. हे सगळं का घडतं की ज्यावेळेला प्रेशर दबाव दडपण ज्यावेळेला येतं. कुशलचं ते षटक, कुशलनं हाताळलेलं षटक, शेवटच्या चेंडूवरचा विकेट आणि तिथून हा मॅच बदललाय. म्हणून म्हटलं ना तो विकेट, तो गडी, तो दीपेशचा विकेट, महत्वाचा विकेट आणि त्यानंतर मॅच मध्ये आलेला टर्नअराउंड. मंगेशकडे क्षमता आहे. आता या षटकातील शेवटचा चेंडू आहे. 13 चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकरला मंगेश गोलंदाजीसाठी. इथून बॅटची कडा लागले, चेंडू पाठीमागे निघून चाललाय. तिथून प्रोटेक्शन लावण्यात आलेलं होतं पाठीमागे. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. चांगले षटक आले. या षटकामध्ये आल्यात फक्त 3 धावा षटकामध्ये आल्यात. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 विकेटही बाद झाल्यात. धावा धावफलकावरती 26. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये करायच्या त्या 21 धावा. 1-2-2-1 वाला खेळ मैदानावरती आहे. ऐकू एक संगीत आणि येऊया मॅचच्या दिशेनं. थँक्यू. मागचा षटक बघा, मुकुलचं मागचं षटक ज्या मॅचमध्ये रंगत आणली आणि ते षटक महेंद्रला पहिलं 3 डॉट बॉल 3 निर्धाव चेंडू हाताळले. तिथून प्रेशर थोडासा दडपण वाढत गेलं आणि हा कॅच ज्ञानेशने टिपलेला हा कॅच, हो जुबलेशन ते सेलिब्रेशन होतं. हा कॅच टिपला गेला होता. त्यानंतर निशांतचा धावबाद. आता 12 चेंडू 21 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज रेडी होतोय गोलंदाजीसाठी. हार्दिक, मंगेश आहे स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायक एंडला जान. मंगेश आणि जान ही जोडी मैदानावरती खऱ्या अर्थानं जर म्हणायचं झालं तर या टीमची महत्वाची जोडी आहे. एकाकडे अनुभव आहे, एकाकडे क्षमता आहे, असे 2 फलंदाज मैदानावरती आहेत. आणि आता ज्याच्या हातामध्ये चेंडू दिलाय तो हार्दिक सज्ज झालाय. 12-21. चेंडू 21 धावांची आवश्यकता आहे. तिथून
पहिला चेंडू व्हाईट बॉल बरोबर क्रिजच्या बाहेरनं चेंडू तिथून ट्रॅव्हल झालाय. तर नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती ज्या ज्या वेळेला स्पर्धेचं आयोजन केलं जातं त्यावेळेला जे वाईड आहे जो आपला बरोबर जर 4.4ची जी क्रीज आहे त्याच्यामध्ये 17 इंचच्या मध्ये जो वाईड आहे त्याच दिशेने वाईड असतो. त्याच्यामुळे तिथून जर बाहेर चेंडू गेला तर तिथून वाईडचा इशारा होतोय. दोन्हीसाठी समान आहे. फुलटॉस मिस केलाय मंगेश आणि चेहऱ्यावरती निराशा हताश. तिथून दिसतोय का काय मिस केलंय मी. आता मॅच येऊन ठेवलाय. 11 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. 11-20चा मॅच. मागचा चेंडू बघा हार्दिकनं हाताळलेला फुलटॉस लोअर फुलटॉस चेंडू इथून मिस केलाय. मॅच कसा होता पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या. 24-31चा मॅच, 18-24चा मॅच, 12-21चा मॅच आणि आता आलाय 11-20. याचा अर्थ मागच्या जर 13 चेंडू पाहिले तर 13 चेंडूवरती फक्त 11 धावा आल्यात. आता पुढे सरसावले होते. पुढे सरसायला पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. ओहो मॅच मध्ये मजा आली. एकदा टाळ्या होऊ द्या कारण मॅच मध्ये मजा आले. 10-20 वाला मॅच मैदानावरती आहे. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित रौप्य महोत्सवी वर्ष क्रिकेटचा महासंग्राम 25 वर्ष जी खेळाची आहेत आणि 25 वर्ष एकजुटीची आपण पाहतोय. एनसी चषक 2024चा हा ग्रामीण चषकातला थरार मैदानावरती पाहतोय. 10 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे. इथून मिस्टेक झाले. पाठीमागे एसटी एशियाकडे मिस्टेक झाले. 22चा इशारा पंचाकडनं झाला. 1 रन ऍड होईल. आता फक्त 1 रन ऍड झालाय. पण स्ट्रायकर एंडला कोण आलाय? जान जो आतापर्यंत आला होता बॅटिंगला. 7-8 चेंडूचा खेळ पाहिला त्यानं मागे नॉन स्ट्रायकर एंडला आणि आता स्ट्रायकर एंडला आलाय. जान मागे गाणंही वाजलं होतं बिलकुल जानसाठी आणि या जान वरती बरचसं डिपेंड आहे हा मॅच. 9 चेंडू 19ची आवश्यकता आहे. महेश पाटील यांच्याकडे कॅश प्राइज आले. प्रत्येक विकेटसाठी हार्दिकला 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. दोन्ही बाजूने पैसा लागला. विकेट घ्या पैसा घ्या. षटकार टोका कॅश मिळेल बा. फुल टॉस चेंडू. जान 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 टाकतोय मॅच मध्ये. जान आन बान शान V24ची जान ठोकलाय सिक्सर. षटकार. थँक्यू. फुलटॉस मंगेशने 2 फुलटॉस मिस केले. जान नाही करणार म्हणून मी म्हटलं होतं ना V24 बॉयची आन बान शान जान आहे आणि जानने या मॅच मध्ये जानही आणलंय. जीवाचा रान अक्ष 11 डोंगरपाडा करतोय पण जान समोर आहे. अक्ष 11 डोंगरपाडा करतोय जीवाचं रान पण त्याच्या समोर आलाय जान. जान तिथून आलाय. मॅच बघूया आता. समीकरण थोडंसं बदललंय. 13ची आवश्यकता आहे. ओ स्वीप करायचा होता. लॉर फुलटॉस चेंडू. एक तेरी एक मेरी आहे. ये तेरी मेरी वाला खेळ आहे. 13 मेरा वाला खेळ आहे. एक तुम्ही चांगला चेंडू हाताळा. एक चांगला षटकार तुम्ही मारला. हार्दिक सांगतोय मीही कमबॅक करणार. मीही या मॅचला नाही सोडणार. मिस केला तिथून जाननं. समीकरण बघूया. 7 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे आणि 7 दुने 13 म्हणजे 14 आहेत पण 13 करायचे आहेत. 7-13 वाला आहे. 7 देण्याची वेळ आली. 13 मेरा वाला खेळ आहे मैदानावरती. जान 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 न ठोकलाय. जानदार शानदार सिक्सर. षटकार. थँक्यू. गाणं वाजलं होतं कबूतर जा 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 आणि V24 बॉईज सांगतो चेंडू जा 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 बाहेर जा. आणि जाननं या मॅच मध्ये जान आणले. 82 वा षटकार होता हा ठोकलेला. चांगली गोलंदाजी हार्दिक तुम्ही हाताळली. फिनिश नाही करू शकला. चांगलं तुम्हाला चांगलं फिनिश करायचं होतं. आता समीकरण उठवले. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 धावांची आवश्यकता आहे. सहा चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. तिथून आता गोलंदाजीला कोण येणार त्याच्यावरती चर्चा चालली. कोण हा
मॅच आपल्यासाठी घेऊन येणार त्याच्यावरती चर्चा चालली. दुसऱ्या बाजूला मंगेश आहे. मंगेशमध्ये चर्चा जर आपण कंपॅरिझन पाहिलं, तुलना पाहिली तर 4 षटकानंतर 33 वरती होता अक्षय इलेव्हन डोंगरपाडा संघ आणि 4 षटकानंतर 40 वरती आहे. म्हणजे शेवटच्या षटकामध्ये अक्षय इलेव्हन डोंगरपाड्याने केलेल्या होत्या 13 धावा आणि आता V24 बॉईजला करायचे शेवटच्या षटकामध्ये 7 धावा. पण मॅच साधा सुद्धा नाहीये. मॅच साधा सुद्धा नाहीये. जिथे आहात प्रेक्षको तिथेच राहा. चेंडूचा खेळ शेअर राहिलाय तो 6 राहिला. 7 देण्यासाठी दोन्ही टीम रेडी झाल्यात. कर्णधार लिडिंग फ्रॉम द फ्रंट. इथून आकाश घरात ज्यानं हातामध्ये चेंडू घेतला शेवटच्या षटक आणण्यासाठी जिम्मेदारी बडी चीज आहे. काल आम्ही प्रशांत आदवडे आणि आम्ही होतो त्या स्पर्धेमध्ये त्यावेळेला म्हटलं होतं जबाबदारी एकदा स्वीकारली ना मग तुम्ही थकवा जाणून देऊ नका. 6-7चा मॅच आहे. स्ट्रायकरला मंगेश आहे. पहिले 3 चेंडू 1 2 3 इम्पॉर्टंट आहेत. पहिल्या चेंडूवरती खेळ आहे. अजून आहे. पहिल्या चेंडूवरती खेळलाय. चेंडू गेलाय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. थँक्यू मंगेश मात्रे आहेत तिथून जे स्ट्रायकरला आहेत. दोन्ही नावामध्ये एम आहे. एम फॉर मंगेश, एम फॉर मात्रे. पण त्याला सांगतो आता मंगेश मस्त खेळतोय कारण पहिला नव्हता खेळत पण आता मंगेशनं चांगला फटका खेळलाय. इथून 3 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडूचा खेळ उरलाय. पुन्हा एकदा फटका खेळलाय. चेंडू जातो स्क्वेअर लेग रिजन मध्ये. फील्ड केलं गेलं 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. चार चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4-2चा मॅच आहे आणि ज्यानं या मॅच मध्ये जान टाकले तो जान आहे. जान आहे ज्याच्या 2 षटकारनं 2 सिक्सरनं या मॅच मध्ये जान आणले. 4 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. हलक्या हाताने खेळायचा होता चेंडूला. माहिती आहे जानला आता थोडंसं डोकं शांत ठेवून खेळणं आवश्यक आहे. आपण विजयाच्या दिशेने वाटचाल करतो. लेग बायचा इशारा पंचांकडनं झालाय. 1 धावेची आवश्यकता आहे या मॅचला. इथून V24 बॉईज विजयाच्या धवल आहे. अक्षय इलेव्हन डोंगरपाडा टीम थोडस अडचणीमध्ये सापडले आहेत पण या मैदानाने पाहिलंय ना 4-1चा मॅच पाहिलाय. 2017चा तो फेमस मॅच या मैदानाने पाहिलाय. आता 3-1चा मॅच आहे. 3 चेंडू 1 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकरला मंगेश आहे. क्षेत्ररक्षक बरोबर क्लोजिंग जेंटलमॅन क्लोजिंग मॅच ही क्लोज आहे. 4-1च्या मॅच मध्ये असं घडलं होतं त्याच दिशेला कॅच गेला होता. आठवतोय अजून तो मॅच 2017चा मॅच. त्यावेळेला त्याच दिशेला झेल गेला होता. झेल आलाय. ब्रेक येईल, संगीत येईल पण 2-1चा मॅच पण आहे. फ्लॅशबॅक मध्ये घेऊन जातो तो. थोडंसं फ्लॅशबॅक मध्ये घेऊन जातो पाठीमागे. 2017ला असाच मॅच ज्यावेळेला होता 4-1चा मॅच होता. बरोबर त्याच ठिकाणी जो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत त्याच ठिकाणी 1 नाही 2 झेल झाले होते. 2 झेल झाले होते आणि नंतरचा इतिहास रचला गेला होता. आणि आताही बघूया तो इतिहास इथे रचला जातोय का. रेकॉर्ड आहे. कंपल्सरी चेस आहे तिथून. 2-1चा मॅच आहे. टेन्शन वाला खेळ आहे. नवीन फलंदाज अनिकेत आकाशनं मॅच जिंकून दिला तर आकाशसाठी कॅश प्राइज. आकाशसाठी कॅश प्राइज आहे. आकाशसाठी कॅश प्राइज आहे. बघूया कोण आउट होतोय. 1-1चा मॅच आहे. टाळ्या उद्या. आउट स्ट्रायकर की नॉन स्ट्रायकर एकदा टाळ्यांचा गजर येऊ द्या. नारंगी ग्रामस्थ क्रीडाचं मैदान आहे. 4-1 येऊ द्या, 3-1 येऊ द्या किंवा 1-1 येऊ द्या. मॅचचं प्रेडिक्ट करणं कठीण आहे. ऐकू एक संगीत आणि वाढवूया थोडंसं टेन्शन.
थैंक यू। फर्स्ट टाइम तो हमने भी देखा था 2017 में, अभी ये सेकंड टाइम देखेंगे। हाँ, दुसऱ्यांदा बघणार असा मॅच। फर्स्ट टाइम तो हमने भी देखा था 2017 में, बिल्कुल देखा था वो मॅच। अचानक अचानक अचानकपणे काय घडलं होतं, अचानक 11 बँड्रा। ओ फुग्यांचा इथे आता टेन्शन बघा, टेन्शन दोन्ही डगआउटमध्ये। कॅमेरामॅन थोडंसं डगआउटच्या दिशेने पण घ्या, कारण त्यांचं हावभाव टिपणंही गरजेचं आहे। टेन्शन तिथेही वाढलंय, दोन्ही डगआउटमध्ये टेन्शनवालं वातावरण आहे। V24 बॉईजच्या डगआउटमध्ये टेन्शन, अक्ष 11च्या डगआउटमध्ये टेन्शनवालं वातावरण। 1-1चा मॅच आहे, टाळ्यांचा एकदा गजर होऊ द्या। कोण जिंकणार मॅचला, V24 बॉईज की अक्ष 11 डोंगरवाडा? इथून आकाश घरात, आकाश सांगतोय मी हा मॅच नाही सोडणार आहे। तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला आहे धीरेंद्र, ज्याच्या नावामध्ये धीर आहे, सब्र त्याच्या नावावरती आहे। धीरेंद्र 1-1चा फटका धीरेंद्रना इथून मॅचला हो सेलिब्रेशन धीरेंद्रचं आहे, सेलिब्रेशन। आणि या मॅचला जिंकल्या V24 बॉईज। चंदन सार, वेल प्लेड। थँक्यू। नुसता सामना रंगणार नाही तर रंगताना आपले धडकन पण वाढवणार असा मॅच। दिल की धडकन काफी तेज होती हुई। आणि वेलपेडा V24 चंदन सर पण अक्ष 11 डोंगरपाडा आपण सुद्धा शेवटपर्यंत लढण्याचा प्रयत्न केला। आकाश खास करून नेव्हर गिव्ह अप्स, कधी हार मानणार नाहीये ही वृत्ती आकाशनं सुद्धा दाखवली, टीमनं दाखवली। आणि तिथून या मॅच जोंगरदार अवस्थेमध्ये संपलाय। V24 बॉईज चंदनसरच्या संघानं या सामन्याला जिंकले। हृदयाची धडकन काफी तेज होती। विजय मामा सुद्धा होते ते V24 बॉईजचे, खास करून ज्यांच्या माध्यमातून संघ खेळतोय। मॅच समरी पहा, अक्ष 11 डोंगरपाड्यानं बनवले 46 धावा, इथेची 14 धावांची इनिंग, समीरची 8 धावांची खेळी, आकाशचं 7 धावांचं योगदान, मुकुलचा 7 धावांचं खेळी, दीपेशचे 2 विकेट, सतीशचा 1 विकेट, मंगेशचा 1 विकेट। आणि पाठलाग करताना दीपेश लोखंडीची ती 20 धावांची खेळी